माझी मैत्रीण सुवर्णा. आम्ही आलेलो आहोत भागवत सप्ताह पुढेच बसलेलो आहोत, त्यामुळे मला तुम्हाला जरा त्यातले काही क्षण दाखवता येतील. कृष्ण महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सब संतन की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नेटकाकरिता फिका होत जातो. म्हणजे जो गडदपणा त्याचा आहे तो कमी होतो आणि त्यातली आसक्ती कमी होते. आणि या संपूर्ण विश्वाला निर्माण करणारं जे परमात्मा तत्व आहे ते आणि मी या शरीराच्या आत असणारं चैतन्य आणि विश्वाला चालवणारं चैतन्य म्हणजे विश्वगत चैतन्य आणि देहगत चैतन्य हे समुद्र आणि समुद्राचा थेंब दोन्हीचा फॉर्म्युला एकच आहे की नाही. म्हणून हा अंश आहे आणि ज्याचा अंश आहे तो परमात्मा अंशी आहे. अंशांशी भाव. म्हणून ही भगवंताची कृपा मिळवावीच. ज्ञानोबा म्हणाले येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. या शरीरात आपली प्रगती करून घ्यावी, आग्रहानं करून घ्यावी. नाहीच अडकू कशा, नाहीच कशामध्ये आसक्त होऊ. आणि हे सगळं स्ट्रॉंगली जगामध्ये विषयामध्ये फरफटणारी अनेक व्यवस्था आपल्याला दिसेल. सिरियल्स असतील, विषयांचे भोग असतील, आसक्ती असेल, तात्कालिक आपल्या चित्तामध्ये रजतमाच्या परिणामानं निर्माण झालेल्या वासनांच्या प्रेरणा असतील. या सगळ्यावर कमांडिंग आपली आध्यात्मिक भूमिका असावी आणि सत्ता आपण आपल्यावर गाजवावी. आणि याकरता कुठला तरी आधार असावा. तो आधार भगवंताचा प्रेमाने मिळवावा. ते प्रेम कसं करावं याकरता श्रीमद भागवतासारखे ग्रंथ ऐकावे. आयुष्यमस्तु सुधामासुरगणे ब्राह्मणाय पुष्पं पातु संश्रीयमस्तु सुधामासुरगणे ब्राह्मणाय ताम्बूलं पातु ऐश्वर्यमस्तु. सुधामासुरगणे ब्राह्मणाय दीपमय श्री शांति पुष्टिस्तुष्टिश्चास्ति भवन्तो दीपमय श्री शांति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. नमोस्तुवन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाय शुभभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि धारणे नमः. ठीक आहे करते येतात. असावी तयाला कुठूनी कवाडे. शिरी उष्ण वारा असे तो भरारा. तिळा तुल्य तेथे नसे की निवारा. क्वचित शंकरी वा क्वचित शिवरात्री
क्वचित भोजने त्या घडे मध्यरात्री घरी लंघने उंदरा मांजराला शरीरी त्वचा लागली पंजराला. खूप गरीब होता अहो, आठवड्यात एखाद वेळेस जेवायला मिळायचं त्याला. बरं का आपण म्हणाल बुवा गरीब होता मग काही कष्ट करायला पाहिजेत ना, तसे तसे पैसे मिळतात. गरिबीचं कौतुक करण्याकरता ही कथा नाहीये, लक्षात घ्या. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. विशेष म्हणजे तो उत्तम याज्ञिक करत असे. म्हणजे घरी पूजा अर्चा आहे, वास्तुशांती. नंबरची गाडी आहे, त्याचा हे वाचताय हॉल, ज्यांची आहे त्यांनी बंद करायचं. 12 वाजता सुरू झाल्यानंतर भविष्य सांगितलंय त्यांनी, पुढे पुढे काय काय होणार आहे. यज्ञाच्या नावाखाली ज्या वेळेला अत्यंत हिंसा सुरू होईल, त्याचा परिणाम म्हणून बुद्धावतार धारण केला जाईल भगवंताकडून. आणि यज्ञाच्या विरुद्ध नव्हे, तो हिंसेच्या विरुद्ध असेल, पण त्याचा रिव्हर्स इफेक्ट होऊन यज्ञ कमी होतील. आणि म्हणता मार्कंडेयाची कथा येते. भगवान शंकरांच्या कृपेनं मार्कंडेयानी मृत्यू जिंकला आणि शंकरांनी सांगितलं की याला प्रलय झाला तरी याला न्यायचा नाही, सगळा प्रलय होतो, सगळं जग संपतं, पण मार्कंडेय ऋषी राहतात बरं. म्हणून नेहमी आपल्या हॅपी बर्थडेला आपल्या भागवत झाल्यावर काही बोलू नये अशी पद्धत आहे. भागवत झाल्यानंतर, परीक्षिती मोक्ष झाल्यानंतर हे अशी पेटी वाजवली, त्यांनी तसा तबला वाजवला आणि बुवा म्हणजे काय विचारूच नका बरं का. हे काही बोलायचं नसतं, कारण भगवंताची कथा ऐकून इथून ती डोक्यात घेऊन जायचे लोकांनी. म्हणून मध्यंतरामध्ये मुद्रण करूया, ऋषीमुनींना, पितरांना, सगळ्या शक्तींना नमस्कार करूया. विश्व चालवणाऱ्या संपूर्ण विश्वातल्या छोट्या छोट्या सेवकांना, शक्तींना नमस्कार करूया. आपल्या देवदेवतांना, ऋषीमुनींना, पितरांना नमस्कार करूया आणि त्यांच्याकडे कल्याण मागूया. महाराज, आम्ही तुम्हाला पूर्ण शरण आहोत. आमचं आईही कल्याणही करा, आमच्या मुलाबाळांचंही कल्याण करा, नातवंडांचं कल्याण करा, आमचं कल्याण करा. आमच्याकडून तुमची यथार्थ सेवा व्हावी असा आशीर्वाद द्या. आमचं पारलौकिक कल्याण करा. पुढचा जन्म येणार असेल तर तो चांगला यावा आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला तिथे ज्याला बिहेव म्हणतो वागता यावं आणि यथाकाली अधिकार संपन्न सद्गुरू भेटून आत्मसाक्षात्कारही व्हावा असा सगळ्या अर्थानं परिपूर्ण अर्ज देऊन ठेवूया कृष्णाकडे आणि मग थांबूया. या संपूर्ण श्रीमद भागवताचं पुण्य फल
मी कुलकर्णी कुटुंबियांना अर्पण करतो. हे सुपारी रूपानं आपण भागवताची पूजा केल्यानंतर करेनच ते अर्पण. आणि सगळ्या श्रोत्यांना, बुवा सकट सगळ्या साथीदारांना, सगळ्या गुरुजनांना, सगळ्या लोकांना भागवताचे आशीर्वाद पोस्टमन या नात्याने देतो. आय एम ओनली पोस्टमन. सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत. सगळ्यांनी जोरात म्हणा तथास्तु. तथास्तु. आरती करू तुझ भगवंता, श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायिले हरी चरिता. आरती करू तुझ भगवंता, जय जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, वेद करूचे मधुर फळ, स्वात्मचे जे सोज्वळ. आत्मारा मनुनी सकळ, सेवनी झाले जन सुफळ. महापर्वणी आदी अवनी, ही मगहरणी भवजल तरणी, ही पतिता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, येथे व्यासांची वाणी, साधक हरी गुण गावोनी. शास्त्र पुराणा मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता मोक्ष तत्वता प्रेमवता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरि कंसची केश. शोक सुखमरे संत बीजपुरे, सेवनी रमले भरतले प्रसपिता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, बदलेना कोणाचा. लीला करीवर संतांचा, प्राणी कीर्तन तारांचा. जणू बोधाचा स्वयं प्रवेशा, द्वादश करिता करिता समर्पणा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, जन्ममध्ये हा श्री कृष्ण, गीते वेदी मनपूर्ण. अनन्य होता या शरण, कटक करे जन्म मरण. कृपा पचाती जय शांती, नाथरी बनते कृष्ण पदे माता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता, अधर धर मुरली बजैया की. आरती कृष्ण कन्हैया की. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. अधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.
परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु गजानन महाराज